इयत्ता 10वी, विषय मराठी, कवितेसंबंधी मुद्द्यांच्या आधारे कृती। कविता 4, उत्तम लक्षण। प्रश्न दुसरा आ, पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा। गुण 4। गुण विभागणी। पुढील 11 कृतींपैकी 5 कृती कृतीपत्रिकेत 1-1 गुणाच्या 2 कृती आणि 6 कृतींपैकी 2 गुणांच्या 1 कृती किंवा 2 गुणांच्या 2 कृती विचारल्या जातील। 1. प्रस्तुत कवितेचे कवी संत रामदास। 2. कवितेचा रचना प्रकार 3.5 चरणी ओवी किंवा संत काव्य। 3. कवितेचा काव्यसंग्रह श्री दासबोध। 4. कवितेचा विषय आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगणे, आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करणे, सामाजिक जाणीवेची कविता। 5. कवितेतून व्यक्त होणारा भाव स्थायी भाव, शम, शांतरस, कंटाळा, पराक्रम, उपकार, आळस। 6. कवितेच्या कवीची लेखन वैशिष्ट्य, सामाजिक जाणीव हे रामदासांच्या काव्यलेखनाचे ठळक वैशिष्ट्य। सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ त्यांच्या काव्यात आढळते। 7. कवितेची मध्यवर्ती कल्पना, आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी, आदर्श गोष्टी कराव्यात, तर त्या त्याज्य गोष्टी आहेत त्या करू नयेत असे सांगितले आहे। 8. कवितेतून व्यक्त होणारा विचार, आदर्श व्यक्तीने काय करावे नि काय करू नये हे सांगितले आहे। 9. कवितेतील आवडलेली ओळ, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा। यामध्ये रामदासांनी आदर्श व्यक्तीने सत्याचा मार्ग स्वीकारावं, असत्याच्या मार्गाने जाऊ नये असे सांगितले आहे। 10. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे। प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची उत्तम लक्षणे सांगितली आहेत। आदर्श समाज रचनेसाठी आज आदर्श गुणांच्या व्यक्तीची समाजाला फार गरज आहे, म्हणूनच ही रचना फार आवडते। 11. कवितेतून मिळणारा संदेश, सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या कवितेतून मिळतो।